अप्रतिम यष्टीरक्षण सुनील बांगर यांच्या माध्यमातून चेंडू डॉट. 17 चेंडू 54 धावा. आजच्या दिवसामध्ये 4 तुल्यबळ संघ जे मात्र स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील तिथे चांगलं असं क्षेत्ररक्षण जे मात्र पाहायला मिळते. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला संघ पाहायला मिळेल फ्रेंडशिप चॅम्पियन तिरुपती बॉईज खाटेगरे, स्वप्नसाई आणि भाविका कंस्ट्रक्शन हे 4 संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. गोलंदाज तय्यार. सुरेख प्रकारचा चेंडू फटका इथे फसला. बॅट्समन संदीप गोरड बॅक टू द पेव्हिलियन. गुड कॅच. जयेश मोरे जेपीच्या माध्यमातून फलंदाज माघारी. विकेटचं पतन. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला फटका परेच्या पॅट मधून जेपी येत आहे चेंडूवर. चांगलं असं क्षेत्ररक्षण जेपी यांच्या माध्यमातून. एक धावेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल. रोशन येत आहे स्ट्रायकर एंडवर. धावपलीकडे धावसंख्या आपण पाहू शकता. सुरेख प्रकारचा फटका रोशनच्या बॅट मध्ये. हो कव्हरला अप्रतिम षटकार. कॉफी बुक स्टाईल मध्ये फटका खेळला. वॉटर स्ट्रोक टायमिंग नजाकत या फटक्यावर पाहायला मिळते. रोशनच्या बॅट मधून येणारा हा षटकार. संघाची धावसंख्या 60. 6 रन बोल्ड. या पुढील सामन्यासाठी ड्रिंक्स ब्रेक राहणार नाही आणि त्याच्या पुढील सामना म्हणजे शेवटचा सामना 6 षटकांचा असेल. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जेपी चेंडूवर येतील. गुड फिल्डिंग. अप्रतिम अशी क्षेत्ररक्षण करत असताना जयेश मोरे जेपी जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव जे मात्र पाहायला मिळतील. धावपलीकडे धावसंख्या आपण पाहू शकता. आतापर्यंत 61 धावा धावपलीकडे जे मात्र पाहायला मिळतात. शेवटचे 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 45 धावांचा पण. यानंतर होणारा सामना 8 षटकांचा असेल आणि 8 षटकांसाठी कोणत्याही प्रकारचा ड्रिंक्स ब्रेक होणार नाही. तदनंतर शेवटचा सामना 6 षटकांचा होईल आणि त्या 6 षटकांच्या सामन्यामध्ये देखील कोणत्याही प्रकारचा ड्रिंक्स ब्रेक होणार नाही. धावपलीकडे धावसंख्या आपण पाहू शकता. 5 बाद 61 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि 45 धावा. पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले जर तुम्ही तो 6व्या षटकापर्यंत घेतला नाही तर 7व्या षटकाला कंपल्सरी आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होत आहेत. तेजस इसामे गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. तेजस तयार. स्ट्रायकर इनवर बॅट्समन आपण पाहू शकता. रोशन फुलटॉस आणि फुलटॉस चेंडू फेकून देतोय सीमारेषेच्या बाहेर. ब्रँडेड षटकार. रोशन ऑन फायर. नो बॉल प्लस षटकार. नो बॉल प्लस षटकार. यू आपण पाहतोय मैदानामध्ये हा चेंडू बीमर आहे की नाही यासाठी रिव्ह्यू घेतला. फुलटॉस होता आणि फुलटॉस बॉल सीमारेषेच्या बाहेर फेकलाय परंतु हा बॉल रेस्ट ऑफ हाईट आहे की नाही ते देखील पाहायचंय. खूप चांगली लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. 10 क्रिक लाईव्ह.
नो प्लस षटकार. सात धावा आल्यात या बॉलवर. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती सुरेख प्रकारचा चेंडू, अजून एक चांगला फटका, फ्री हिट बॉल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता फलंदाज परेश बाद. फ्री हिट वर धावबाद होऊ शकतो आणि ते झालंय मैदानामध्ये. फलंदाज माघारी. विकेट. शेवटचे चेंडू मैदानामध्ये आता शिल्लक आहेत 11 आणि 11 चेंडू मध्ये 37 धावा. संघ धावसंख्या आपण पाहू शकता 69 धावा, 11 चेंडू 37. तेजस तय्या. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला असा फटका मात्र पाहायला मिळतो. गेपिक आणि ओहो, क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न सुरेख आणि चेंडू फरार. चौकार. चौकार येईल आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 73 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार. 10 चेंडू आणि 33 धावा. गोलंदाज तयार. तेजस. फुलटॉस आणि चेंडू वन बाउंस सीमा पार. चौकार. 9 चेंडू आणि 29 धावा. 9 चेंडू 29. सामना होता कुठं, सामना आलाय कुठं. मागाच्या सामन्यामध्ये 5 चेंडू 26 लागत असताना सामना आला होता 1 चेंडू 6. आता सामना आलाय 9 चेंडू 29 धावा. मैदानामध्ये या अगोदरच्या सामन्यामध्ये नाना चौधरी आणि तानाजी शेटले यांची दगदग वाढली असेल. जिंकणारा सामना मैदानामध्ये बॅट्समन सुमित शेळके जवळपास सामना घेऊनच गेला होता, परंतु शेवटच्या बॉलवर 1 चेंडू होऊ शकला नाही आणि तिथे दिशावर संघ जिंकला. 9 चेंडू 29. तेजस तयार. स्ट्रायकर एंडवर रोशन. सुरेख प्रकार चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. विकेट. विकेटचं पतन होत. फलंदाज मात्र बाद. ओहो हो, आता मैदानाच्या आतमध्ये आला एक सिनियर खेळाडू ज्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. 5 चेंडू मध्ये 5 षटकार खेळलेत, 5 चेंडू मध्ये 5 चौकार खेळलेत असा बॅट्समन मैदानामध्ये येतोय. मॅन फ्रॉम भालुक, क्रिकेटचा सितारा विजय मोरे मैदानाच्या आत. अनेक क्रिकेटची मैदानं गाजवलीत. 8 चेंडू 29 लागतात आणि इथं आता टीम विक्ट्री विराजसाठी धोक्याची घंटी असू शकते, तो म्हणजे विजय मोरे मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू 29 धावा. विजय मोरे ऑन स्ट्राइक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. तेजस. पहिलाच बॉल आणि गोलंदाज इथे घाबरलाय की काय, ही दहशत आहे विजय मोरेची. मैदानाच्या आतमध्ये गेलेत आणि पहिला चेंडू गोलंदाजाने अवांतर टाकलाय. वाईटच्या रूपाने एक सिंगल येईल. संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 79 या धावसंख्येवर. सॉरी 78. आणि इथे टाकलेला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूची उसळी काहीशी कमी राहिली. बॅटवर चेंडू येऊ शकला नाही. विजय मोरेंचा चेंडू डॉट. धावफलकावर धावसंख्या 78. 7 चेंडू 28. खूप मोठी क्षमता या बॉलवर. जर एक षटकार खेळला विजय मोरेंने तर सामन्यामध्ये कमबॅक करू शकते टीम संदीप इलेव्हन डेनोली. क्षमता खूप मोठी आहे. सकाळपासून विजय मोरे यांचं चाललं होतं की मी ओपनिंगला कधी जाईल, परंतु संधी भेटली नाही. गोलंदाज तयार आणि इथे चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. शेवटचे 6 चेंडू आणि 28 धावा.
6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 28 धावा आहेत. गोलंदाज तयार होत आहेत. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 28 धावा आहेत. यानंतर बिग फाईट पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील सर्वात महत्वाचा सामना. एका बाजूला मुरबाड टेनिस क्रिकेटचा वंडर बॉय JP मोरे आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर एम्पल गणेश गायकर. बिग फाईट. आता शेवटच्या षटकात बंटी कुणाच्या जॉन्टी सामने ऑनलाईन चालू आहेत. जॉन्टी सर सामने ऑनलाईन चालू आहेत, लक्ष द्या. आणि ही स्पर्धा अनेक प्रेक्षक वर्ग ऑनलाईन देखील सामन्याचा आनंद घेतात. वेळ वाचवणं गरजेचं राहील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होत आहेत शेवटच्या षटकामध्ये. अर्जुन, चला अर्जुन वेळ वाचवा. 6 चेंडू 28 धावा. विकास व्यापारी ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्रायकर इनवर विजय मोरे. 6 चेंडू 28 धावा आहेत. विकास सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. एक धाव इथे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता इथे दुसऱ्या धाव घेण्याची गरज होती का? जर स्ट्राईकवर विजय मोरे राहिले असते तर चित्र काहीसं वेगळं राहिलं असतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. बॅट्समन मैदानामध्ये येत आहेत आता. रघुनाथ हेगडे. कशा प्रकारची कामगिरी रघुनाथ यांच्या माध्यमातून केली जाते. 5 चेंडू आणि 27 धावा. मैदानामध्ये आपण पाहतोय संदीप 11 संघासाठी ऍट नंबर 8 वर आलेत विजय मोरे आणि ऍट नंबर 9 वर आलेत रघुनाथ हेगडे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल वाईट बॉल. शेवटचे आता 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडू मध्ये 26 धावा. इथे एखादा विक्रम पराक्रम मैदानाच्या आत विजय मोरे करतील का? दुसऱ्या बाजूला रघुनाथ हेगडे एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतील का ते देखील पाहायचंय. गोलंदाज तयार. अर्जुनचा हा बॉल चेंडू डॉट. चेंडू निर्धाव सुमात्र पाहायला मिळतोय. खूप चांगली माहिती देत असताना रघुनाथ हेगडे यांना विजय मोरे थोडे तुम्ही जर शफल झाले तर बॅटवर हा चेंडू येऊ शकतो. गोलंदाज तयार. अर्जुनचा हा बॉल आणि हा चेंडू देखील डॉट. 3 चेंडू आणि 26 धावा. नक्की जर स्ट्राईकवर विजय मोरे असते तर हे चित्र आपल्याला काहीसं वेगळं पाहायला मिळालं असतं. ही खासियत आहे त्या खेळाडूची. सातत्याने अनेक क्रिकेटच्या स्पर्धा गाजवल्यात. गोलंदाज तयार. हा बॉल इथे रघुनाथच्या बॅट मधून फटका चांगला आहे. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. तो चौकार. देर आहे दुरुस्त आहे. 4 रन. 2 चेंडू आणि 22 धावा. 2 चेंडू 22. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर 2 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष. सुरेख प्रकारचा चेंडू. अजून एक चांगला फटका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. टीम दिशा वॉरियर्स क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचे. टीम दिशा वॉरियर्स. आणि इथे सामना जिंकला. वेल प्ले बॉयज. विक्ट्री विराज. नक्कीच 8 षटक कंप्लीट. 88 धावा 8 विकेट आणि खूप मोठी अटी लागली संदीप 11 डेनोलीला.
विक्ट्री विराज. विक्ट्री विराज मी ज्या दोन खेळाडूंचे नाव घेतो त्यांनी ताबडतोब या आणि आपलं मॅन ऑफ द मॅच आणि इमर्जन्सी प्लेयर हा अवॉर्ड घेऊन जायचंय. वैभव या. वैभव वैभव आणि जयेश मोरे आपण यायचंय. वैभव सोकंडे आणि जयेश मोरे आपण यायचंय ताबडतोब. मी विनंती करेल तुळशीदासजी भांडे यांना विनंती करतो आणि विजयजी गायकर साहेब यांना विनंती करतो आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण हे प्राइज देणार आहोत खेळाडूंना. अर्थातच मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि तदनंतर एक मेडल देणार आहोत. स्टायलिश प्लेयर ऑफ द मॅच. स्टायलिश प्लेयर ऑफ द मॅच हा किताब जातोय वैभव सोकांडेला. स्टायलिश प्लेयर ऑफ द मॅच हा किताब जातोय वैभव सोकांडेला आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब जातोय जयेश मोरेला. प्रथमतः आपण स्टायलिश प्लेयर हा किताब देतोय वैभव. अतिशय चांगली कामगिरी वैभवच्या माध्यमातून जे मात्र पाहायला मिळाली. स्टायलिश प्लेयर ऑफ द मॅच हा किताब जातोय शेवटचे जी मात्र षटक होती त्या षटकांमध्ये खूप साऱ्या धावा ज्या मात्र बनवल्या या खेळाडूंनी. मॅन ऑफ द मॅच आपण देतोय पंढरबाप मुरबाड टेनिस क्रिकेट जयेश मोरेला. व्हॉट अ इनिंग, ब्रिलियंट नॉक. प्रत्येकाच्या तोंडावर एकच नाव, फक्त जयेश मोरे आणि फक्त जयेश मोरे. व्हेरी गुड बॅटिंग. अतिशय चांगली कामगिरी या खेळाडूने केली आणि या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवलं. हा सामना खूप महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी आणि दोन्ही टीम ज्यावेळेस मैदानात असतील एका बाजूला दिशा वॉरियर्स प्रथमतः क्षेत्ररक्षण करेल आणि बॅटिंग करेल टीम मैदानाच्या आतमध्ये. विक्ट्री विराज तिथे जॉईंट होतील. रमेश शिंदे सर थँक्यू. हा सामना इथे टीम दिशा वॉरियर्सने जिंकला तर दिशा वॉरियर्स क्वालिफायर होईल. जर दिशा वॉरियर्स इथे पराभूत झाली तर इथे संधी उपलब्ध होईल गुड्डू बॉईज आणि टीम विक्ट्री विराजला. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू सो मच. धन्यवाद निखिलजी. एक चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. ही 40 मिनिटे कधी निघून गेली हे कळालं नाही. त्यानंतर मात्र झालं गेलं विसरून पुन्हा एकदा आपण नवीन मॅचकडे वळतोय. रात गई बात गई, छोडो कल की बातें हे पुराणी. नवीन मॅच आपल्या समोर चालू आहे. दिशा वॉरियर्स आणि विक्टरी विराज या दोन संघाच्या दरम्यान. विक्टरी विराज संघानं नाणेफेक जिंकली, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि अर्थात दिशा वॉरियर्स संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. बघूया हा घेतलेला बॅटिंगचा निर्णय किती योग्य असेल. ही 40 मिनिटे कुठेही जाऊ नका. आपण ऐकत राहा, आपण बघत राहा. MPL मुरबाड प्रीमियर लीगचा हा थरार सायंकाळचे सत्र आहे. सकाळची वेळ निघून गेली, दुपार लवकरात लवकर टळून गेली आणि सायंकाळ. बोथ ऑफ टीम ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड गेम. हा ट्रॅकर बॉल पहिलाच बॉल. यावेळेस मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. मिस टायमिंग स्ट्रोक होता. इनफिल्डचा क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये पोहोचला. तत्पूर्वी बॅकअप नाहीये. चेंडू खूप वेळानंतर निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. फर्स्ट इनर इज ऑफ द मार्क. 4 धावेने संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे. अर्थातच रन्स मिळतील विक्टोरी विराज संघाला 4. यापूर्वीची आपण मॅच बघितली. निखिल सातत्याने चर्चा करतोय की मुरबाड तालुक्याचा वंडर बॉय जयेश पाटील आणि आम्ही जयेश मोरे आणि सातत्याने आमच्या समोर येईल शहापूर तालुका. सातत्याने त्या व्यक्तीला महत्वाला म्हणतोय की स्लॉगचा शहेनशाह, स्लॉगचा बादशाह जयेश मोरे. आमचे मित्र मनीष वागुले हे देखील ऑनलाईन सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील या MPL 2021च्या माध्यमातून हार्दिक स्वागत. थँक्यू. यस धन्यवाद. खूप व्ह्यूवर्स आहेत या स्पर्धेला. काल तब्बल एका दिवसामध्ये 30,000 व्ह्यूवर्स. मी तर म्हणेन पहिल्या दिवशी एवढी कोणती स्पर्धा बघितली जात नाही तेवढी स्पर्धा MPL बघितली जाते. हे सुंदर नियोजन आहे आमच्या हंडे साहेबांचं आणि बघता बघता ही स्पर्धा महाराष्ट्राच्या व्याघ्रमुखावर पोहोचलेली आहे. थँक्यू सो मच राहुलजी हंडे. स्लॉग स्वीप या ठिकाणी 1 बॉल ओव्हर द रो. अर्थातच लक्ष्मणजी गायकर साहेब सुद्धा असतील, विनायकजी राव, अमोलजी हांडे साहेब, राजू वारगडे, सागरजी म्हात्रे, अट्टू शेख, त्याचबरोबर अतुलजी हांडे. विशेष सहकार्य MPL 2021 साठी लाभले. या वर्षाला श्री
विकासजी वारगडे साहेब नगरसेवक मुरबाड नगरपंचायत, त्याचबरोबर मैदानाचं सहकार्य सुभाजी केंबारी साहेब, मनोजी पथारे, मनोजी केंबारी, राजेजी केंबारी, सर्व टेंभरे ग्रामस्थ व ग्रामपंचायत, आर्यन स्पोर्ट्स, त्याचबरोबर या स्पर्धेला 3 जेपी पॅनलचे अंपायर आहेत. रतन पाले सर, अभय सर, तुषार गिरमकर मुंबईवरून आले. 10 क्रिक लाईव्ह आणि स्कोरच्या भूमिकेमध्ये निशिकांत प्रधान या सर्वांचा आभार व्यक्त करेल. जाऊ आपण मॅचकडे. यावेळेस फलंदाजानं बघितला हा चेंडू निघून चाललाय. आशाळभूत नजरा होते अंपायरकडे. वाटलं होतं अंपायर वाईड बॉल देईल, परंतु वाटणं आणि असणं याच्यामध्ये फरक आहे. मी सातत्याने म्हणतो हे मैदान म्हणजे मुंबईचं सिव्हिल सेशन कोर्ट नाही आहे. हे मैदान म्हणजे ठाणे जिल्ह्याचं हायकोर्ट नाही आहे, तर हे मैदान दिल्लीचं सुप्रीम कोर्ट आहे. एकदा का तुम्हाला जजने डिसिजन दिला तर राष्ट्रपती सुद्धा माफ करू शकणार नाही. ओव्हर पिच बॉल, स्टँड अँड डिस्पॅच ऑफ ब्रे. यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्ह पटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, परंतु काय घडलंय आणि काय बिघडलंय. यस, चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 आणि या 4 धावेने धावफलक पुढे सरकेल. विक्टरी विराज संघाची धावसंख्या ती बिनबाद 12 धावा. चौथ्या चेंडूचा खेळ झाला. पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारताना तुम्ही बघू शकाल ओपनिंग पेअर. यस, 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 12 धावा धावफलकावर. सुनील आहे आणि वैभव ही सलामीची जोडी. यस, वी आर ओपनिंग सांगत असताना आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली पहिल्या षटकामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक. स्लॉक स्वीप, शेवटच्या मोमेंटला ऍक्शन बदलली. जबरदस्त स्ट्रोक्स पाहू शकाल. ऑन द राईज खेळलाय. चेंडू निघून जाईल. वन बाउन्स मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू गोड केला. आलेला हा चौकार बॅट्समन सुनीलच्या बॅटमधनं. यस, सुनील बांगर. निखिलला सगळ्या मुरबाडची माहिती आहे, कारण सिद्धिविनायक मुरबाड संघाचा लेजेंडरी क्रिकेटर आहे. आपण बघतोय सुनील बांगरला आणि त्याच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा या मैदानावर उतरताना सातत्याने गेल्या 4 वर्षापूर्वी जर आपण बघितलं तर सातत्याने सलामीला यायचा हा खेळाडू, म्हणजे आपल्या क्रिकेटच्या एक्सपिरियन्सचा पुरेपूर फायदा उचलताना हा खेळाडू सिद्धिविनायक मुरबाड संघाचा एक लेजेंडरी क्रिकेटर आज विक्टरी विराज संघाच्या माध्यमातून बॅटिंग करतोय. वॉट अ स्टार्ट, फ्लॅजिंग स्टार्ट बाय द विक्टरी विराज. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. 16 धावा धावपटकावर लागताना पाहायला मिळत आहेत आणि पहिल्या षटकामध्ये जर 16 धावा आल्या तर मी तर म्हणेन डगआउटमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं असेल. येणाऱ्या टॅलेंटेड्सवर कोणत्याही प्रकारची जास्त दडपणाची भूमिका नसावी. दोन्ही संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देताना आमचे व्ह्यूअर्स पाहायला मिळतील. 10 क्रिक हॅट्स ऑफ असेल, कारण आपल्या माध्यमातून ही स्पर्धा तब्बल 184 देशांमध्ये पोहोचवली जाते. खूप चांगली ही टीम आहे 10 क्रिकची. आपण यापूर्वी एक स्पर्धा पार पाडली गेली, कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक. खूप चांगल्या प्रकारचं कोऑपरेट केलं 10 क्रिकने. थँक्यू सो मच मिस्टर एम्पेअर. गोलंदाजी मार्क तयार. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईनने खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. मिस्टर MPLच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा वसूल केल्या फलंदाज वैभवने. यस, वैभव सोकांडे आणि सुनील बांगर ओपनिंग पेअर. सलामीला आलेले 2 खेळाडू आतापर्यंत अधिराज्य गाजवतायत. चांगली ब्लॅजिंग स्टार्ट करून दिली विक्टोरी विराज संघाला, परंतु याच सुरुवातीला शेवटापर्यंत तेवढ्याच ताकदीनं तो सातत्याचा प्रवाह. कंटिन्युटीला क्रिकेटमध्ये मित्रांनो महत्व आहे. ज्या वेळा तुम्ही कंटिन्युटी ठेवता तेव्हा तुम्ही अग्रगण्य समजले जाता. यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर फेकून दिलाय चेंडूला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओर दिरो. पुन्हा एकदा एक आलेला चौकार. वैभव सोकांडे थांबवायचं नाव घेत नाही आहे आणि हे वादळ जर एकदा घोंगावलं, मी तर म्हणेन यंगस्टर आहे हा खेळाडू वैभव सोकांडे. हा देश तरुणांचा देश आहे, कारण जे तरुण करू शकतात ते कुणीच करू शकत नाही हे सांगत असताना वैभव सोकांडे या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. वॉट अ स्टार्ट, ब्लॅजिंग स्टार्ट. चांगली सुरुवात, दिमागदार सुरुवात पाहायला मिळते विक्टोरी विराज संघाची. मागील 2 मॅच पासून विक्टोरी विराज संघाने जो ग्रीप पकडली ना ती सोडत नाही. ऑफ ब्रेक होता. यावेळेस एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. याला म्हणतात गुगली, कारण पेस आणि अकूट टप्प्याची गोलंदाजी कधी कधी गणेश गायकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. कधी कधी लेग ब्रेक बॉल फेकले जातात, परंतु अचानकपणे एखादा चकवा देणारा चेंडू गणेश गायकरने यावेळेस मात्र टाकलाय. अर्थातच गुगली, आणि त्या गुगलीला प्रत्युत्तर पाहायला मिळालं नाही. फलंदाज वैभव सोकांडे चेंडू बघत राहिलाय. निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉक स्वीप, परंतु मी तर म्हणेन ना कान टोचावे ते फक्त सोनाराने टोचावे. प्रयत्न केला होता. स्लॉक स्वीप खेळावा तर तो जयेश मोरेने खेळावा. जबरदस्त फटकेबाजी यापूर्वीच्या मॅच मध्ये पाहायला मिळाली. अर्थातच कोण विसरेल धर्मवीर ट्रॉफी 2021. स्लॉक स्वीपचे 3 षटकार मारले आणि अर्थातच सिद्धिविनायक मुरबाड संघाने 2021 धर्मवीर ट्रॉफी जिंकली. स्लॉक स्वीप जबरदस्त फटके. क्रिकेटचा क्लास पाहायला मिळतो त्या फटक्यांवर. घुटना टेक और तमाशा देख. यावेळेस डान्सिंग ऑन द ट्रॅक ऑफच्या दिशेला हा फटका पाहायला मिळतोय. बॅट्समन लॉफ्टेड इन द एअर.
बॅट्समन स्मॅश्ड हार्ड अँड बॉल क्रॉस बाउंड्री लाईन फॉर दी 4 रन्स. 4 धावा मिळतील. या 4 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावा त्या धावफलकावर विक्टरी विराट संघाच्या 26 धावा, 26 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली या मॅच मध्ये. सुनील बांगर आणि वैभव सोकांडे या दोघांच्या माध्यमातून या मॅचला पुन्हा एकदा एक सोन्याचं रूप प्राप्त झालंय. मी तर म्हणेन धावफलकावर सोन्याचं ऊन आणि रूपाचं चांदणं पडावं त्या पद्धतीने धावफलक सजलंय. 26 धावा धावफलकावर चांगली सुरुवात करून दिली आतापर्यंत विक्टोरी विराट संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल होता. एका यापूर्वीचा चेंडू ऑफ साईडला आणि आता मात्र ऑन साईडला खेळलाय. सगळ्या बाजूने हे सगळं मैदान आपले सांगत असताना ओपनिंग पेयर अर्थातच सुनील बांगर आणि वैभव सोकांडे. व्हॉट अ स्टार्ट. 27 धावा धावफलकावर. पहिल्या षटका 28 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा होत्या मी तर म्हणेन 13 धावा 12 धावा. त्यानंतर मात्र या षटकामध्ये नाही पहिल्या षटकामध्ये 16 धावा आणि या षटकामध्ये विचार केला तर या षटकाचा विचार केला तर 12 धावा. एकंदरीत 16 अधिक 12 28 धावा 2 षटकामध्ये चांगली सुरुवात करून दिली विक्टोरी विराट संघाच्या माध्यमातून. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपुष्टात येतील परंतु 7वं षटक कंपल्सरी स्लॉग ओव्हरचं षटक असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. ड्रिंक्स फ्लेक्स दिला जाणार नाही आणि शेवटची मॅच ही 6 षटकांची असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. वेळ कमी आहे मित्रांनो. संध्याकाळची ठीक 3:55 झाली. पहिली 2 षटकं निघून गेली. मॅचचा पूर्वार्ध चालू आहे आणि या पूर्वार्धामध्ये खोऱ्यानं धावा वसूल करताना ओपनिंग पेअर पाहायला मिळतात सुनील बांगर आणि वैभव सोकांडे. काय सुरुवात करून दिली. अजूनही धडाकेबाज फलंदाज डगआउट मध्ये आहेत. मी सातत्याने ओळख करून देईल. ऑन साईडचा बादशाह सतीश सोकांडे अर्थात जॉन्टी. त्याचबरोबर मगापासून ज्या फलंदाजाची आम्ही चर्चा करतोय फलंदाज स्लॉक स्वीपचा बादशाह जयेश मोरे असे मातब्बर खेळाडू विक्टोरी विराट संघामध्ये आहेत आणि आतापर्यंत हे 2 फलंदाज व्हॉट अ स्टार्ट. अंबुजा सिमेंट का जोड हे तुटेगा नाही. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त फटका. बॅट्समन स्मॅश हार्ड अँड बॉल क्रॉस द बाउंड्री लाईन फॉर द 6 रन. 6 धावा. जबरदस्त एफर्ट. स्वीट साऊंड कानावर आदळला. ऍक्शन देन रिॲक्शन. बूम रँग. 6 धावेने धावफलक भरकन वेगाने पुढे सरकेल. तब्बल 34 धावा धावफलकावर. सुनील बांगरला सूर सापडलाय म्हणून की काय यशाचं गाणं सातत्याने वाजलं जात आहे. बल्ले बल्ले करत असताना बॅट्समन पाहायला मिळतो सुनील बांगर. जबरदस्त सुरुवात. 7 चेंडू खेळलाय. 22 धावा धावफलकावर. हा ट्रॅकर बॉल जैसी नसीहत वैसा धमाका. जबरदस्त फटका. दे धक्का और इरादा पक्का. यावेळेस एक चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळतोय बॅट्समन सुनील बांगरच्या बॅटमधनं. अनोखा स्ट्रोक्स. जबरदस्त स्ट्रोक्स. रन्स मिळतील 6. आलेला हा A1 क्वालिटीचा MPL षटकार. मैदानामध्ये 2015-16चा सुनील बांगर आज पाहायला मिळतो. ज्या प्रकारची बॅटिंग होती ना सुनील बांगरची पहिली ती बॅटिंग आता पाहायला मिळते. क्लास पाहायला मिळते प्रत्येक फटक्यामध्ये. टेम्परामेंट या खेळाडूकडे. फुटवर्कचा पुरेपूर वापर करण्याची ताकद या खेळाडूमध्ये आणि ते फटके सजवताना आज टायमिंग प्रॉपर करताना पाहायला मिळतोय. यस निखिल सर टेम्परामेंटला महत्व आहे कारण या फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. व्हेरी गुड बॅटिंग. सुनील बांगर. सुनील म्हणजे आनंद आणि आज मात्र या सुगंधी फुलाप्रमाणे पुन्हा एकदा सुगंध देतोय धावफलकावर सुनील बांगर. यापूर्वीच्या मॅच मध्ये थोडासा अडथळला परंतु पुन्हा एकदा स्वतःच्या मनाला समजावलं आणि क्लास दाखवतोय. मगाशी सांगितलं की क्लास इज परमनंट आणि शेवटच्या क्षणाला आपण बघू शकाल की बॅटचा फेस खोलला जातो ना त्यावेळेला वाटतं की जुनं ते सोनं. ओल्ड इज गोल्ड. आपण मगाशी चर्चा केली की एक चांगला खेळाडू आहे. आपण बघतोय विक्टोरी विराट संघाच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना या खेळाडूला आतापर्यंत 15 चेंडूंचा खेळ झालाय. 2 षटकं पहिली निघून गेली. त्यानंतर मात्र 3 चेंडू फेकले गेलेत. गोलंदाज लक्ष्मणच्या माध्यमातून 13 धावा खर्च केल्या. काय बॅटिंग केली सुनीलने. दिलस्कोपच्या माध्यमातून हा फटका परंतु सक्सेस नाही आहे. हा चेंडू मी तर म्हणेन पोटाला ब्रश झालाय आणि खेळपट्टीवर पडलाय. लागलंय की बघायचंय. पहिल्यांदा तुम्ही सावध राहा कारण जीव आहे जीवन आहे तोपर्यंत जग आहे आणि अशा प्रकारच्या मुवमेंट क्रिकेटमध्ये घडतात मित्रांनो. क्रिकेट खेळत असताना आम्ही कोणत्याही प्रकारच्या गोष्टींचा विचार करत नाही. यापूर्वी आम्ही म्हणायचो जान जाय पर वचन ना जाय. आता आम्ही म्हणतो जान जाय पर रन ना जाय. आम्हाला धावा हव्या आहेत. धावसंख्येतील धावफलकावर 41 धावा. ओव्हर पिच बॉल. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर 0. पुन्हा एकदा एक चौकार. 4 धावा. मैदानामध्ये जसे चौकार षटकार लागतात ना सर तसे जेवढे समर्थक विक्टरी विराटचे आहेत ना तेवढेच समर्थक गुड्डू बॉयचे देखील टाळ्या वाजवत असेल या फटक्यांसाठी. कारण त्यांना देखील माहिती आहे हा सामना इथे कुठेतरी विक्टरी विराट संघ जिंकला तर आपण या स्पर्धेमध्ये जीवित राहू शकतो आणि हा सामना इथे दिशावरच नाही जिंकला तर त्यांचा सफर समाप्त होईल. नक्कीच नक्कीच. तुम्ही जर चांगलं काम केलं तर कोणाचं तरी जीवनदान प्राप्त होईल.
म्हणजे विक्टरी विराज संघाने जर सामना जिंकला तर गुड्डू बॉईज पुन्हा एकदा वर डोकं करेल. बघूया मॅच मध्ये काय होईल. गणेश गायकर आपल्याला माहिती आहे, त्याचबरोबर जयेश मोरे सुद्धा माहिती आहे. म्हणजे दोन वाघांची झुंज एका जंगलामध्ये एका खुर्चीसाठी चालू आहे. यावेळेस पुन्हा एकदा शॉट ऑफ गुड लेंथ, शॉट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न झालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द ग्राउंड हा चेंडू होता. तत्पूर्वी एक सिंगल धाव. बॅट्समन सांगत असताना 1 इज बेटर दॅन 0, शून्यपेक्षा एक महत्वाचा. हॅलो चेक. 3 षटकांचा खेळ येईल संपुष्टात. 46 धावा विक्टरी विराज संघाच्या 15.3300 ची सरासरी आतापर्यंत गाठलेली आहे. बघूया याच सुरुवातीला आणि याच मिडल ऑर्डरला शेवटपर्यंत तेवढ्या ताकदीने नेण्याचं काम हे दोन फलंदाज करतील का, हा सगळा प्रश्न असेल. आपण तर म्हणूया आतापर्यंत एक सुद्धा विकेट नाही आहे आणि विकेट जर नसेल तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने बॅटिंग करण्याची या ठिकाणी पवित्रा उचलला जाईल या दोन फलंदाजाच्या माध्यमातून. पूर्वार्ध जर एवढा चांगला असेल अभी तो आगाज देखा है, अंजाम देखना बाकी है. अभी तो सातत्यानं- चौके देखे, छक्के देखने बाकी है. रमेश सर जर पाहायला गेलं तर सोनू पांडेला 2 षटकं कंटिन्यू दिले जायचे, पहिले आणि तिसरं. या मॅच मध्ये गणेशची रणनीती काहीशी वेगळी पाहायला मिळते. 4थ्या षटकामध्ये घेऊन आलाय सोनू पांडेला आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील 18 धावा खर्च झाल्यात. पहिल्या षटकात धावा गेल्या, दुसऱ्या षटकात देखील गणेशने 12 धावा कमबॅक केलं, परंतु तिसऱ्या षटकात पुन्हा धावा आल्यात आणि आता विक्टरी विराज संघ या सामन्यामध्ये पकड बनवताना पाहायला मिळतं. नक्कीच अल्टरनेटिव्ह बॅटिंग पाहायला मिळाली या मॅच मध्ये. आउटसाइड दी लेग स्टंप्स, डाव्या स्टंपच्या खूपच बाहेर अंपायर दाखवत असताना यस इट्स अ वाईड बॉल. धाव संख्या आहे ती धावफलकावर विक्टरी विराज संघाची 47 धावा. 47 या अंकाला आम्ही विसरू शकणार नाही, कारण याच दिवशी आम्ही खऱ्या अर्थानं पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात आलो. 15 ऑगस्ट 1947. जाऊ आपण मॅचकडे. 47 धावा धावफलकावर 3 षटकं निघून गेली. गोलंदाज तयार सोनू पांडे. यावेळी शॉट ऑफ गुड लेन, मिस टायमिंग स्ट्रोक, परफेक्ट मिडल करू शकले नाही. यावेळेस मिड ऑफला चांगला झेल पकडला जातोय. ब्रेक थ्रूची गरज होती मी तर म्हणेन या मॅच मध्ये. दिशा वॉरियर्स संघाला योग्य डायरेक्शन या चेंडूवर पाहायला मिळालं. एक चांगला चेंडू फेकला, फलंदाजाच्या लक्षात आलं नाही की अच्छी गेंदो का सन्मान करो और बुरी गेंदो का अपमान करो. एक चुकीच्या चेंडूवर फलंदाज बाद झाला. यस वैभव सोकांडे 9 चेंडू खेळला, 17 धावांवर बाद होतोय. पहिला झटका लागताना विक्टरी विराज संघाला वैभवच्या रूपानं. वैभव सोकांडे मैदानाच्या बाहेर आणि आत्ता मात्र बघू शकाल आपण खेळपट्टीकडे येतोय. या मुरबाड तालुक्याचा आवाज, आघात आणि एल्गार आम्ही सातत्याने चर्चा करू. चांगला खेळाडू आहे सतीश सोकांडे, अर्थातच जॉन्टी. अनेक नावं आणि निक नावं लवकरात लवकर प्रसिद्ध होतात आणि प्रसिद्ध झाल्यानंतर ती नावं दिली जातात. रमेश सर जॉन्टीची सर नावं सांगायला, जे टोपण नावं सांगायला गेली तर आपला दिवस पुरेल एवढी नावं आहेत. नक्की शेक्सपियर म्हणतात नावात काय आहे, परंतु त्या वाक्याखाली सुद्धा त्यांनी त्यांचंच नाव टाकलं होतं. नावात सगळं काय आहे. यावेळेस हा ट्रॅकर बॉल पडल्यानंतर खूपच बाउन्स झाला चेंडू. फलंदाजाला अपेक्षा होती हा चेंडू कमरेच्या लगोलग राहील आणि बॅट मिडल करू शकेल, परंतु चेंडू डोक्यावरून निघून गेला. आणि पाठीमागे मात्र ऋषी मुनीसारखे, पितामह भीष्मासारखे उभे असणारे गणेश गायकर. चेंडू कलेक्ट करण्यामध्ये हात खंडा या खेळाडूचा. आम्ही बघितलंय गणेश गायकरला एक अवलिया आहे, स्पिरिच्युअल बॅट्समन सुद्धा आहे आणि विकेट किपर आणि गोलंदाजी सगळ्या बाजूने गणेश गायकर परफेक्ट आहे. यावेळेस क्विक ॲक्शनने खेळला, परंतु चेंडू हळवार आणि मी तर म्हणेन चेंडू उशिराने विकेट किपरच्या हातामध्ये आला होता. परंतु गणेश गायकरने थोडीशी चुकी केली. मी तर म्हणेन चुकी नाही, ही जबाबदारी होती. पण कधी कधी या जबाबदाऱ्या जर योग्य पार पाडल्या नाही तर त्याचं रूपांतर चुकीमध्ये होतं. वाटलं होतं गणेश गायकरला नॉन स्ट्राईक एंडवरच्या फलंदाजाला थ्रो करून बाद करायचं, डायरेक्ट हिट झाला असता तर नॉन स्ट्राईक एंडवरचा बॅट्समनला डगआउटच्या आश्रयाला परतावं लागलं असतं. हिट झालं नाही आणि त्याचा फायदा उचललाय फलंदाज जॉन्टी आणि सुनील बांगर या दोघांनी. एक सिंगल धाव काढली गेली. 48 धावा धावफलकावर. फुल टॉस बॉल यावेळेस मिडल केले होते, परंतु डाऊन द ग्राउंड आहे. हा चेंडू जमिनीला गुदगुल्या करत निघून गेलाय. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकानं केलेला हा खूप मोठा गुन्हा. एक खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा परिणाम संपूर्ण संघाला भोगावा लागतोय. आंधळ दळतय, कुत्र फीट खातय, ही अवस्था या ठिकाणी पाहायला मिळाली. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण झालं नाही. हाताला ब्रश करून चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रस मिळतील 4 आणि या 4 धावेने धावफलक पुढे सरकेल. 52 धावा धावफलकावर. निखिल सर पहिली इनिंग चालू आहे आणि पूर्वार्ध चालू आहे. आपण बघतोय 4थं षटक मार्गस्थ असताना 52 धावा आणि एक गडी गमावलाय.
अर्थातच यापूर्वीच्या मॅचमध्ये 100च्या पुढे धावसंख्या जमावली होती विक्टोरी विराज संघाने. तीच चिन्हे या मॅचमध्ये पाहायला मिळतील का हा प्रश्न असेल. परंतु या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी अनेक प्रकारचे वाचक आहेत, ते वाचतील अर्थातच बॅट्समन सतीश सोकांडे आणि बॅट्समन सुनील बांगर. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला होता, थोडासा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. तत्पूर्वी एकच सिंगल 53 धावा धावफलकावर. जी सुरुवात करून दिली ना फलंदाजांनी, ती सुरुवात मात्र शेवटपर्यंत कायम ठेवण्याचं, अबाधित ठेवण्याचं काम आतापर्यंत या दोन फलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे. बॅट्समन सतीश सोकांडे आणि बॅट्समन सुनील बांगर. आपण बघू शकाल खूप मोठी क्षमता या दोन फलंदाजामध्ये आहे. याचं कारण जिद्द, चिकाटी, मेहनत आणि संघर्ष या चारही गोष्टींना थारा देणारे हे दोन फलंदाज आहेत. यावेळेस संरक्षणात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळाली. डिफेन्स शॉट हलक्या हाताने हलकीसी कट पाहायला मिळाली. थोडासा शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षण झालंय. तत्पूर्वी रन्स मिळतील केवळ एक. पूर्वार्ध संपला, अर्थात 4 षटकांचा खेळ येतो संपुष्टात. विक्टोरी विराज संघाची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 54 धावा. लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे, ड्रिंक्स ब्रेक नसेल. 4 वाजून 5 मिनिटे झाली. फलंदाजाने घेतलेला निर्णय बॅटिंग पॉवर प्ले, कारण क्विक ॲक्शनने जास्तीत जास्त धावा जमवायचे आहेत. हा मानस फलंदाज सुनील बांगर आणि सतीश सोकांडे जॉन्टी हे दोन मास्टर माइंड आहेत. मी तर म्हणेन आईन्स्टाईनची उपमा दिली तरी वावगं ठरणार नाही फलंदाज जॉन्टीला, कारण कधी कुठे काय करायचं हे सगळं जॉन्टीला माहिती आहे. पण आम्ही ज्या वेळेला क्रिकेट खेळण्यासाठी पहिल्यांदा रात्रीचे गप्पा करण्यासाठी मीटिंग बसवतो ना, त्यावेळेला मात्र मीटिंगमध्ये खूप चांगले प्लॅनिंग केले जातात. परंतु ते प्लॅनिंग जर मैदानावर योग्यरित्या केले नाही तर तुमच्याकडे एक गोष्ट मिळते, ती गोष्ट म्हणजे अपयश. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल ना, प्रिकॉशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. याचं कारण आहे प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट टू मॅन. तुमचा सराव तुमच्या यशाचं कारण ठरतो. आपण म्हणतो की सहजगत्या फटके मारून चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवण्याची कला एवढी अवगत कशी काय झाली, त्याच्या पाठीमागे गोष्ट आहे. ती गोष्ट म्हणजे साधना. नवज्योत सिद्धू सातत्याने म्हणतात की तुम्हाला विराट कोहली व्हायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला तपस्वी बनावं लागेल. कोणत्याही गोष्टीला तुम्ही सातत्याने तुम्हाला घासावं लागेल, तेव्हा तुमच्या तलवारीला धार येईल. गोलंदाज तयार. 5व्या षटकाला प्रारंभ. पहिला बॉल फेस करेल बॅट्समन सुनील बांगर. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला, मिडल करू शकले नाही. तत्पूर्वी एक सिंगल धाव. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाली. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. एकच सिंगल धाव. धावसंख्या ती धावफलकावर 55 धाबा. ही मॅच महत्वाची आहे. मी तर म्हणेन हा सामना गुड्डू बॉईज संघ डोळ्यात तेल घालून आणि खऱ्या अर्थानं 2 डोळ्यांचे 4 डोळे करून बघत असेल. अर्थातच ही मॅच जर विक्टोरी विराज संघाने जिंकली तर गुड्डू बॉईज संघाला संधी प्राप्त होईल. शफल झाले होते. प्रत्येक चेंडू तुम्ही शफल होऊन खेळून पुन्हा एकदा अंपायरकडे जर आशाळभूत नजरेने बघितलात तर या टेनिस क्रिकेट जगताचा आणि क्रिकेटचा एक नियम आहे, शफल होऊन खेळलात त्यावेळेला जर वाईटची लाईन, चेंडू जरी त्या लाईनवर पडला तरी वाईट देण्याचा अधिकार हा पंचांना नसतो. आणि यावेळेस मात्र चांगली जबाबदारी घेऊन चांगला डिसिजन देताना जेपी पॅनलचे अंपायर हॅट्स ऑफ सलाम करेल या निर्णयाला. गोलंदाज तयार. बॉल फेस करेल बॅट्समन जॉन्टी. यावेळेस ओव्हरपिच बॉल ऑन साईडला. हा चेंडू आहे लॉंग ऑनला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक डॉली कॅच आणि यावेळेस पकडलेला झेल संपेल जॉन्टीचा या इनिंग्स मधला हा महत्वपूर्ण खेळ. नक्कीच सर, आजच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर जे यंग गोलंदाज आहेत ते मात्र स्पर्धेमध्ये इम्प्रेस करतात. मैदानामध्ये असलेला आता गोलंदाज आपण पाहू शकता. गोलंदाज संकेत कापडी ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय, सकाळपासून जर पाहायला गेलं तर दिशावर संघासाठी खूप चांगली कामगिरी करतोय. सोनू पांडे देखील चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये अनेक खेळाडू आहेत जे मात्र इम्प्रेस करताना पाहायला मिळतात. उभरते सितारे आहेत आणि खूप चांगली कामगिरी. हे भविष्य असू शकतं या मुरबाड क्रिकेटचं. यस निखिल सर, असं म्हटलं जातं ओल्ड इज गोल्ड पण न्यू इज वॉन्ट. आम्हाला नवं ते हवं असतं. इमर्जिंग प्लेयर आहेत पण आपण बघतोय उदयनमुख खेळाडू अशा पद्धतीने खेळतात की जुन्या खेळाडूंना लाजवतील. हा चेंडू सुद्धा मैदानाच्या बाहेर गेलाय. अर्थात रन्स मिळतील 4. आलेला पुन्हा एकदा बॅट्समन सुनील बांगरच्या माध्यमातून चौकार. सुनील बांगर आज चांगल्या फॉर्म मध्ये आणि चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतात. संघात धावसंख्या 59 धावा आहेत. षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं. व्हेरी गुड बॅटिंग. गुड परफॉर्मन्स बाय विक्टोरी विराज. चांगली सुरुवात करून दिली ओपनिंग पेअरने. त्यानंतर मात्र येणाऱ्या फलंदाजांवर कोणत्याही प्रकारचं दर्पण नसताना चेहऱ्यावर तेज पाहायला मिळतंय. स्लॉग स्विचचा बादशाह अर्थातच जयेश मोरे नॉन स्ट्रायकिंगवर आहे, परंतु स्ट्रायकिंगवर सुनील बांगर सेट झालाय पूर्णपणे. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त फटका. यावेळेस संधी नाही आहे. एक चांगला झेल पकडला आणि खूप वेळापासून अर्थातच 14 चेंडूंपासून 35 धावांवर विराजमान झालेल्या या अधिरथाला पुन्हा एकदा खाली उतरवलंय. अर्थातच एक चांगला झेल पकडला गेला. फलंदाज बाद सुनील बांगर बॅक टू द डगआउट.
आपण बघू शकाल पूर्वार्धामध्ये विकेट नव्हत्या, परंतु ब्रेक थ्रूची गरज असताना चांगली गोलंदाजी आपण उत्तरार्धामध्ये पाहायला मिळते. संकेत चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 5 चेंडू फेकले संकेतने, 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या, एक चौकार दिला, त्यानंतर एक सिंगल, एक डॉट बॉल. मी तर म्हणेन इकॉनॉमिकल बॉलिंगचं प्रदर्शन कसं असावं, तर संकेतच्या माध्यमातून केलं जाणारं हे प्रदर्शन अतिशय चांगलं प्रदर्शन आहे. गोलंदाज तयार होत आहेत. संकेतचा हा बॉल इथे फटका, अतिशय सुरेख प्रकारचा जो मात्र पाहायला मिळतो. गुड बॉलिंग, अप्रतिम बॉलिंग, इम्प्रेस करत असताना या षटकामध्ये संकेत पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 5 धावा आणि 2 विकेट. संकेत कापडी, व्हॉट अ बॉलिंग, सुपर स्पेल, दिशावर या संघाला पुन्हा एकदा या सामन्यामध्ये घेऊन आला. एक एक षटक महत्वाचं आहे, एक एक चेंडू महत्वाचा आहे आणि ते टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतात. व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम अशी गोलंदाजी करत असताना जे मात्र पाहायला मिळतात. अचूक टप्पा, अचूक लाईन प्लेन ही वैशिष्ट्य राहिली या षटकामध्ये संकेतची. आता हे षटक गणेश पुन्हा एकदा घेऊन येतोय गोलंदाजी मार्गवर. मिस्टर MPL गणेश कायकर च्या हातामध्ये चेंडू आहे. गणेश कशा प्रकारची कामगिरी करेल ते देखील आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार, सुरेख प्रकार चेंडू, साऊंड, वॉटर स्ट्रोक, जेपीच्या पॅट मधून या स्पर्धेतला बेहतरीन षटकार. ही ताकद आहे भालुकची, ही ताकद आहे मुरबाड क्रिकेटची आणि ही ताकद आहे वंडर बॉय ऑफ मुरबाड जयेश मोरेची. गणेश कायकर, मिस्टर MPL वर हल्ला बोल, पहिलाच बॉल षटकार. व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ स्ट्रोक. नक्कीच निखिल, मी तर म्हणेन आम्ही म्हणतो ना की दुधात साखर पडावी, परंतु दुधात साखर पण पडले आणि मधाचे गोळे सुद्धा पडतायत. एक चांगला खेळाडू आहे निश्चितच. मी तर म्हणेन लेदर क्रिकेट जर कधी कधी जर खेळत असताना जयेश मोरे, तर आतापर्यंत मुंबईच्या सुद्धा बाहेर आणि एखादी देशाचे दौरे सुद्धा खेळणारे हे फटके पाहायला मिळतील. समोर जे प्रेक्षक वर्ग आहेत, पडदा सोडायचा आहे. समोरचे प्रेक्षक वर्ग, तुमच्यापर्यंत आवाज आमचा पोहोचत असेल तो पडदा सोडा, विनंती असेल. येस, थँक्यू सो मच. प्रेक्षक, गुणी प्रेक्षक आहेत आमचे या स्पर्धेचे, सहकार्य करता, धन्यवाद. जाऊ आपण मॅच कडे. स्लॉक स्वीपचा बादशाह, शहीनशाह या ठिकाणी दिग्गजांच्या यादीतील नाव. जबरदस्त फटका, ब्युटिफुल, स्वीट साऊंड, ह्यूज, ग्लोरियस, जबरदस्त फटका. पुन्हा एकदा जयेश मोरेच्या बॅट मध्ये येतोय शंखनाद करणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मोरे मोरे आणि फक्त मोरे, मोरे ऑन फायर. जयेश मोरेच्या बॅट मधून येणार हा षटकार आणि आज जेवढे उपस्थित प्रेक्षक आहेत तेवढ्यांची मन मैदानामध्ये जिंकत असताना जयेश मोरे. काय टायमिंग साधतोय जयेश मोरे, जबरदस्त. बंटी मनोरे यांच्याकडून प्राइज येतोय जयेश मोरेच्या षटकार हॅट्रिक साठी. 201 रुपयाचं पारितोषिक. 2 चेंडू 2 आलेत. मिस्टर MPL गणेश गायकर वर हल्ला बोल मैदानामध्ये करत असताना वंडर बॉय ऑफ मुरबाड टेनिस क्रिकेट जयेश मोरे ऑन फायर. गोलंदाज तयार, फुलटा चेंडू आणि चेंडू सीमारेखेच्या आतमध्ये अप्रतिम असा झेल आणि फलंदाज जयेश मोरे बाद. निराश पावलांनी जो मात्र येतोय. एका मोमेंटला वाटलं होतं निखिल की हा चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल, परंतु एलिव्हेशन होतं, डिस्टन्स मात्र अजिबात नव्हतं. उंचीवर चेंडू गेला, अंतर मात्र गाठलं नाही आणि आपण बघू शकाल वाऱ्याचा थोडासा वेग पाहायला मिळतोय. हवेमध्ये चेंडू स्विंग झाला आणि मैदानाच्या आतमध्ये एक चांगला झेल पकडला गेला. अर्थातच जयेश मोरेला केलंय बाद, एक चांगला झेल आणि झेल पकडल्यानंतर दाखवत असताना यस आय एम अ क्लिअर, मी कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही, तुम्ही बघू शकाल स्क्रीनवर. जयेश मोरेला बाद, 2 चेंडू आणि 12 धावा, 2 मोठे स्ट्रोक खेळला. चांगल्या विरुद्ध चांगलं जेव्हा खेळलं जाताना तेव्हा मात्र त्याच्यातून अतिशय चांगलं पाहायला मिळतं. थँक्यू सर. आपण आतापर्यंत नामोल्लेख केला बॅट्समनचा, जयेश मोरेचा नामोल्लेख केला, गणेशचा, परंतु मी विशेष कौतुक करेल मिथिलचं, मिथिल गायकर ज्या खेळाडूने एक अतिशय पॉवरफुल आणि चांगल्या दर्जाचा झेल टिपला आणि अंडर प्रेशर गुड कॅच.
यस 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 एक चांगला झेल पकडला, कारण सीमारेषेवर झेल पकडणं थोडंसं कठीण असतं. याचं कारण कधी कधी आमचा तोल जातो. आणि यावेळेस पुन्हा एकदा एक विकेट, बॅक टू बॅक 2 गडी बाद. जयेश मोरे बाद झाल्यानंतर मी तर म्हणेन पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे थोडंसं कोसळलं विक्टोरी विराट संघाला गणेश गायकरनं. मिस्टर MPL वर 2 षटकार आल्यानंतर मिस्टर MPL ने पुन्हा एकदा क्रिकेटची भाषा वाचली, क्रिकेटची बाराखडी वाचली आणि क्रिकेटच्या बाराखडीमध्ये OUT आऊट हा शब्द वाचला. चांगला चेंडू फेकला गेला. यापूर्वीचा चेंडू फुलटॉस होता. वाटलं होतं जयेश मोरेचा तो स्ट्रोक्स मैदानाच्या बाहेर खेळला जाईल, परंतु एलिव्हेशन होतं, डिस्टन्स नव्हतं. एक झेल पकडला आणि त्यानंतर इम्प्रोव्हायझेशन दाखवत असताना गणेश गायकरनं दाखवला यस आय एम मिस्टर MPL. एक चांगला चेंडू फेकला आणि पुन्हा एकदा एक डॉली कॅच. बॅक टू बॅक 2 गडी बाद. यशस्वी ठरतोय जरी 2 षटकार आले असले तरी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते 2 चेंडूवर. हा ट्रॅकर बॉल, यावेळेस मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह, जबरदस्त फटका, मिड विकेट, ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून पुन्हा एकदा एक धमाका, 6 धावा, षटकार. मॅन फ्रॉम बेलपाडा. या बेलपाडा गावामध्ये 2 बेलाची फळे आहेत. एक मी तर म्हणेन एक खेळाडू आपण बघतोय. येस, निखिल सांगत असताना 2 नाही तर 4 आहेत. आणखी काही असतील तर ती आमच्या नजरेसमोर येतील. येस, राहुल सोमने नावाचा एक खेळाडू, त्याचबरोबर महेश हरड नावाचा एक खेळाडू, रोहित हरड सुद्धा बेलपाडा गावाचा एक खेळाडू आहे, आणि सुमित शेळके. अर्थातच या 4 पांडवांच्या साथीनं कुरुक्षेत्र घडवलं जातं आणि याचं चोख प्रत्युत्तर महेश हरडनं या चेंडूवर दाखवलं. असं प्रेक्षकांना सुवर्ण संधी. या ठिकाणी बंटी मनोरे साहेब यांच्याकडनं पारितोषिक आलं प्रेक्षकांसाठी. जर आपण मैदानाच्या बाहेर झेल पकडला तर तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक झेलसाठी. प्रेक्षक उठा आणि जागे व्हा. प्रेक्षक तुम्हाला संधी असेल, एक झेल 100 रुपयाचं पारितोषिक बंटी मनोरे साहेब यांच्याकडनं दिलं जाईल. अर्थातच आपण उभं राहण्याचा आणि या मॅचचा मनमुराद आनंद लुटण्याचा फायदा तुम्हाला सुद्धा जाणवेल. 6 षटकं निघून गेली, 78 धावा, 5 विकेट गमावल्या, परंतु जयेश मोरे नावाचं वादळ शमवल्यानंतर मी तर म्हणेन 20 ते 25 धावांचा फरक धाव फलकावर सातत्याने पडला जाईल. दिशा वॉरियर्स संघाच्या आशा थोड्याशा पल्लवी झाल्या. याचं कारण जयेश मोरे नावाचं वादळ जे घोंगावत होतं, संपूर्ण मैदान दणानून सोडलं होतं. काय स्ट्रोक खेळले गेले, प्रॉपर टायमिंग साधत होता हा खेळाडू. ग्लोरियस शॉट, मॅग्निफिशियंट, अव्वल दर्जाची बॅटिंग पाहायला मिळाली. त्यानंतर एक फुलटॉस चेंडू टाकला गेला. मी तर म्हणेन त्याला थोडंसं बीमर आणि थोडंसं गुगलीचं स्वरूप प्राप्त करून दिलं होतं. या 8 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये गोलंदाजी करत असताना मिस्टर MPL ने एक चांगला चेंडू फेकला आणि त्यानंतर फलंदाज बाद झाला. बॅट्समन स्लॉग स्वीपचा बादशाह, अर्थातच मुरबाड तालुक्याचा वंडर बॉय जयेश मोरे. नवीन फलंदाज आहे महेश हरड आणि त्यानंतर सागर. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 7व्या षटकाला प्रारंभ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. संकेत, हे संकेत कापडी, मॅन फ्रॉम कळमखांडे. आम्ही कळमखांडे हे गाव ज्या ज्या वेळा आमच्या डोळ्यासमोर आणतो ना, त्या त्यावेळेला सागर कापडी नाव अग्रगण्य घेतो, परंतु आज संकेत कापडी सुद्धा सांगत असताना मी सुद्धा कळमखांडे गावाचा एक चांगला खेळाडू आहे. हा ट्रॅकर बॉल, परफेक्ट मिड ऑफ द बॅट, चेंडू निघून जाईल, जाणार नाही. वाटलं होतं हा चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल, याला म्हणतात जजमेंट. आणि शेवटच्या क्षणाला वाईडिक्स लॉंग ऑनला या ठिकाणी चांगला पकडलेला एक झेल. आणखी एक झटका लागत असताना आपण बघू शकाल थोडासा अभ्यास कमी पडतोय या इनिंगच्या उत्तरार्धामध्ये. याचं कारण कमी वेळेमध्ये 3 विकेट आतापर्यंत पडल्या गेल्या. दिशा वॉरियर्स संघाने कमबॅक केलं या मॅच मध्ये. यापूर्वी ज्या पद्धतीने आंबे बहरतात, मोहर येतात आणि आंब्याची फळं लागतात, तेवढी धावसंख्या धावफलकावर, पण पुन्हा एकदा हवे आणि मोहर गळून पडावे, त्या पद्धतीने ही मॅच आतापर्यंत चांगली होती विक्टोरी विराट संघाच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र थोडंसं कोलॅप्स केलंय गोलंदाज गणेश गायकर आणि गोलंदाज आत्ता गोलंदाजी करतोय अर्थातच संकेत कापडी. पहिल्या चेंडूवर विकेट घेतली गेली. मनोबल इतकं उंचावलं असेल की पहिल्या चेंडूवर ज्या ज्या वेळा गोलंदाज विकेट घेतो ना, त्या प्रत्येक विकेट घेतल्यानंतर आत्मबल खूप शिगेला पोहोचतं. धावसंख्या ती 78 धावा. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक या इनिंग मध्ये. बघू शकाल संकेत कापडी गोलंदाजी करतोय. तेजस नवीन फलंदाज आणि सागर स्ट्रायकिंगवर बॅट्समन असेल सागर. यावेळेस ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी आणि त्या चुकीचं कन्व्हर्शन झालंय गुन्ह्यामध्ये. चेंडू थांबणार नाही, निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय की नाही हा प्रश्न आहे. क्षेत्ररक्षकाला वाटतंय हा चेंडू अडवलाय. अर्थातच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अंपायर डिसिजन, हाऊ मेनी रन दिस बॉल.
या 3 धावा खेळपट्टीवर धावून पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. म्हणून की काय दगडी चाळ मधील आम्हाला वाक्य आठवेल, क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही. नो रिटेक इन द क्रिकेट. गेलेली वेळ तुमच्यासाठी येणार नाही. इट्स टाइम चेंज द टाइम. ही वेळ आहे वेळ बदलण्याची. आज आत्ता आणि ताबडतोब. स्पर्धा गमावली तर निखिल सर तुम्हालाही माहिती आहे तब्बल 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8,760 तास 5,25,700 मिनिटे या स्पर्धेची तुम्हाला वाट बघावी लागेल. म्हणून की काय कल करे सो आज और आज करे सो अभी. आत्ता करावं लागेल. कर्तृत्वाचा डंका ज्या ज्या वेळा तुम्ही वाजवताना त्या त्या वेळेला प्रत्येक वेळा तुम्ही टेनिस क्रिकेट जगताच्या विजयाच्या मनपटलावर ध्रुव बाळासारखे चमकून दिसता. म्हणून की काय बोलून चालणार नाही, क्रियेविना वाचालता व्यर्थ आहे. या ठिकाणी आपण बघतो बॅटिंग करत असताना विक्टोरी विराट संघाने 82 धावा जमवल्यात. अजूनपर्यंत 9 चेंडू येणारी शिल्लक असतील. या 9 चेंडूमध्ये किती धावा बनतील व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, हाऊ विल दॅट, आणि पुढे काय होईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरे यायची बाकी आहेत. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज संकेत कापडीच्या माध्यमातून. चांगलं षटक हाताळू संकेत कापडी. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर 3 धावा, एक लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. 4 चेंडू फेकले, 4 धावा खर्च केल्यात. सेकंड लास्ट ओव्हर खूप चांगली जाताना आतापर्यंत दिशा वॉरियर्स संघाच्या माध्यमातून. दिशा आणि दशा या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. फक्त एका वेलांटीचा फरक आहे. दिशा सापडली तर दशा होणार नाही, दिशा सापडली नाही तर दशा होईल. आणि पुन्हा एकदा मी तर म्हणेन 5व्या षटकामध्ये दिशा वॉरियर्स संघाला दिशा सापडली. ज्या क्षणाला जयेश मोरेला बाद केलं त्या क्षणापासून स्मशानानंतरची शांतता आणि वादळानंतरची शांतता या संपूर्ण मैदानामध्ये आम्हाला पाहायला मिळाली. याला म्हणतात कमबॅक, गुड कमबॅक बाय दिशा वॉरियर्स टीम. यावेळेस लाईन थोडी चुकीची पाहायला मिळाली. डाव्या स्टंपच्या थोडा बाहेर चेंडू. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. तब्बल धावसंख्या ती धावपलकावर 83 धावा. 1 चेंडू शिल्लक असेल. 7व्या षटकातील बॅट्समन तुम्ही बघू शकाल सागर आणि तेजस या 2 फलंदाजांना. आतापर्यंत 6 विकेट गमावल्यात विक्टोरी विराट संघाने. परंतु धावसंख्येचा डोंगर थोडासा उभा केलाय. या मॅचचा जर विचार केला, या 8 षटकांच्या स्वरूपाचा आणि फॉर्मॅटचा जर विचार केला, मी तर म्हणेन 90 ते 100 धावा सुद्धा कधी कधी कमी पडतात. हो शॉर्ट ऑफ गुड लेंथ. यावेळेस शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. शेवटचा चेंडू गोड केला संकेत कापडीने. चांगली गोलंदाजी. ही षटक दिशा वॉरियर्स संघासाठी गुड बॉलिंग. इकॉनॉमिकल दर्जेदार गोलंदाजी. अचूक टप्पा पाहायला मिळाला आणि अर्थातच चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये संकेत कापडीने. 7 षटकांचा खेळ येतोय संपुष्टात. 83 धावा धाव फलकावर. विकेट गमावल्यात त्या 6. थोडी थोडी हवा या ठिकाणी यायला सुरुवात झाली. पूर्वेच्या दिशेला हवा वाहताना पाहायला मिळते. आदमी ओ नहीं होता जो हवा के साथ बदले, आदमी ओ होता है जो हवा का रुख बदले. जो आदमी पानी से नाता है वो लिबास बदलता है, जो आदमी पसीने से नाता है वो इतिहास बदलता है. या ठिकाणी पुन्हा एकदा शेवटच्या षटकामध्ये काय हालचाल पाहायला मिळेल. 83 धावा तर जमल्या. 7 षटक निघून गेली. शेवटचं षटक मार्गस्थ असेल. 83 धावा 6 विकेट गमावल्यात आतापर्यंत विक्टोरी विराट संघाने. तेजस आहे आणि सागर हे 2 फलंदाज शेवटच्या 6 चेंडूमध्ये काय करून दाखवतील. कर्तृत्वाचे डंके वाजले जातील की तुमच्या चालणाऱ्या गाडीची हवा काढली जाईल. गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक घेऊन येईल दिशा वॉरियर्स संघाच्या माध्यमातून गोलंदाज दौलत. दौलत म्हणजे खऱ्या अर्थानं संपत्ती आहे दिशा वॉरियर्स संघाची. आणि या संपत्तीमध्ये तुम्हाला माणिक मोती हिरे सगळं काही मिळेल. दौलतने आपल्या नावाचा दबदबा, आपल्या नावाचा धाक, आपल्या नावाचा दरारा, आपल्या नावाचा ब्रँड, आपल्या नावाची इमेज, आपल्या नावाचा क्रिकेट आणि रक्तातील क्रिकेट आतापर्यंत जागा केलाय. हाच दौलत गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला बॉल फेस करेल बॅट्समन तेजस. राईटावरती विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑफ ड्राईव्ह ऑन द राईट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. 1 मोर विकेट डाऊन. 7वा झटका लागताना विक्टोरी विराट संघाला. मॅच होती कुठे आणि आणून कुठे ठेवले. मी तर म्हणेन पूर्वार्ध चांगला होता. उत्तरार्धामध्ये पुन्हा एकदा खूप मोठ्या पडझडीला सुरुवात झाली. सुखी संसार चालू होता विक्टोरी विराट संघाचा आणि त्या संसाराला लागलेलं ग्रहण. चांगलं गीत वाजत होतं आणि गीतामध्ये मध्येच लाईट जावी आणि डीजे बंद पडावा. चांगली बॅटिंग चालू होती. परंतु गोलंदाज गणेश गायकरने जी ग्रीप पकडली त्या पद्धतीने विकेटवर विकेट जात राहिल्या. विचार आणि कल्पनेचा काहूर विक्टोरी विराट संघाच्या डगआउटमध्ये उठला असेल की काय घडलंय आणि काय बिघडलंय. सन्माननीय अमोलजी कतोरे साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांच्या नेतृत्वातून तुम्ही बघू शकाल MNPL. थँक्यू सो मच अमोलजी कथोरे. वेलकम. आपण आला स्पर्धेच्या वतीनं. आपलं शब्द चुमनाने सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलाय बॅट्समन
फलंदाजाचं नाव कळवा मित्रांनो. यस, प्रशांत नॉन स्ट्रायकिंगवर आहे. कारण ग्रामीण क्रिकेट हा पैशासाठी नाही तर आपल्या नावासाठी खेळला जातो, याची दक्षता आपण घ्या. शॉट ऑफ गुड लेन, शॉट ऑन पूल, फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षकाची जजमेंट योग्य होती, परंतु थोडासा विश्वास कमी पाहायला मिळाला या जेलमध्ये. चेंडू धरणीला दान केलाय, निघून गेलाय. क्विक ऍक्शनने चेंडू मैदानाच्या बाहेर. खूप वेळ होता हा झेल पकडण्यासाठी. मी तर म्हणेन योग्य टायमिंग प्रॉपर साधला होता क्षेत्ररक्षकाने, परंतु देवतारी त्याला कोण मारी. फलंदाजाला मिळालेले हे जीवदान आत्तापत्र या मॅच मध्ये. यस, अमोलजी कतोरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम, शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. आपण आलात या सायंकाळच्या सत्रामध्ये, आनंदमय सहर्ष स्वागत. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, चांगलं नेतृत्व आहे आणि त्यांच्या तारुण्याकडे बघितलं तर खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या तारुण्याला कधीतरी विसरतो. थँक्यू सो मच अमोलजी कतोरे, वेलकम. स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. बॅक टू क्रिकेट जाऊ आपण मॅचकडे. 2 चेंडू फेकून झाले, 10 त्या धावफलकावर 87, 7 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅटचा फ्लो खूप दर्जेदार होता, परंतु बॅटचा फ्लो किती दर्जेदार आहे हे महत्वाचं नाही, तुम्ही मिडल अप किती करता हे महत्वाचं आहे. तुम्ही चालता किती हे महत्वाचं असलं तरी कुठे चालता हे महत्वाचं आहे. जी माणसं डोक्याने चालतात ती ध्येयापर्यंत जातात आणि पायाने चालणारी माणसं फक्त अंतर गाठतात. तुम्हाला अंतर नाही तर ध्येय गाठायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा थोडासा फाईन खेळलाय. चेंडू वेगाने निघून गेलाय. डीप फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेळानंतर आलेला हा पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूंपर्यंत धावा येताना तुम्ही बघू शकाल. कारण बॅट्समन सागरला माहित आहे या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील तेवढा टार्गेट सेट केला जाईल. हे षटक अतिशय महत्वाचं असतं क्रिकेटमधील. शॉट ऑफ गुड लेंथ, एक चांगला चेंडू, परंतु लाईन खराब होती. नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज जो निघाला तो सुटला, सुसाट थांबला नाही. म्हणून की काय, मनाचा ब्रेक तो उत्तम ब्रेक. या ठिकाणी ब्रेक लागला नाही आणि मन सुद्धा दुखी. फलंदाज बाद. 8वा झटका लागताना विक्टोरी विराज संघाला. संदीप 11 डेनोली टीमचे कॅप्टन आणि गुड्डू बॉयज टीमचे कॅप्टन टॉस साठी चला. संदीप 11 डेनोली आणि गुड्डू बॉयज. 91 धावांवर 8वा झटका लागताना तुम्ही बघू शकाल विक्टोरी विराज संघाला. नवीन फलंदाज अर्जुन जे आहे ही स्पर्धा उंचवण्यासाठी आणि देशभरात पोहोचवण्यासाठी. थँक्यू सो मच डीजे मास्टर. राईट मोर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल होता. स्टँड अँड डिलिव्हर फेकून दिला या चेंडूला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील अनोखा षटकार. जात आहेत 98 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. हो, खोलवर टप्प्याचा चेंडू. डान्सिंग ऑन द ट्रॅक. जास्त फायदा नाही. तत्पूर्वी एक सिंगल धाव. 99 धावा आणि पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 99 धावा. टार्गेट सेट केलंय. 100 धावांची गरज. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात 9वा झटका लागताना विक्टोरी विराज संघाला. पहिली इनिंग कंप्लीट झाली. पहिला डाव येतोय संपुष्टात आणि पहिल्या डावानंतर विक्टोरी विराज संघाची धावसंख्या ती 9 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 99 धावा. विजयासाठी पूर्णपणे 100 धावांची आवश्यकता. गुड्डू बॉयज संघाचे कॅप्टन, आपल्याला विनंती असेल टॉस साठी चला. गुड्डू बॉयज टीमचे कॅप्टन. गुड्डू बॉयज टीमचे कॅप्टन आणि संदीप 11 डेनोली टीमचे कॅप्टन चला टॉस साठी. पंचांना पाणी घेऊन जा. बालाजी सर, पंचांना पाणी घेऊन जा. चला टॉस साठी चला. संदीप सर उपस्थित होत आहेत. गुड्डू बॉयज टीमचे कॅप्टन राहुल सोमने. थोडं घाई करा, फास्ट चला. अमोलजी कतोरे मी यांना विनंती करतो आपण या. आपल्या शुभ हस्ते पण टॉस करणार आहोत. अमोलजी कतोरे यांच्या शुभ हस्ते पण टॉस करतो या मॅचचा. आजच्या दिवसातील शेवटची लढत 6 षटकांचा सामना असेल. राहुल सोमने आणि संदीप गोरड सर. 6 षटकांची लढत. अमोल कतोरे यांच्या शुभ हस्ते पण टॉस करतोय.
टॉस केला जातोय. अमोलजी कतोरे यांच्या शुभ हस्ते पण टॉस करतोय. टीम गुड बॉईज प्रतिष्ठान मुरबाड आणि त्यांच्या विरोधात इथे संदीप इलेव्हन डेनोली. टॉस केला जातोय. छापाचा कॉल संदीप इलेव्हन डेनोलीचा आणि काटा गुड बॉईज संघ नाणेफेक जिंकली. थँक्यू. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न बनवायचंय. राहुल, मैदानामध्ये तुम्ही टॉस जिंकलाय. टॉस पेक्षा ही मॅच किती महत्वाची आहे तुम्हाला? 100% मॅच जिंकलं. गणेश सर हरले तर मजा येईल. ना हरले तर घरी जायला लागेल. नक्कीच, म्हणजे ह्या मॅचवर खूप काही डिपेंड आहे. तर तू टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय घेतोय 6 षटकांच्या लढतीमध्ये? क्षेत्ररक्षण. ओके, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. गमावण्यासाठी काहीच नाहीये. संदीप इलेव्हन डेनोलीसाठी प्रतिष्ठेची लढत मैदानाच्या आतमध्ये सर असेल आणि त्या प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये प्रथम बॅटिंग करायची आहे. किती धावांचं टार्गेट? आम्ही कमीत कमी 70 धावांचं टार्गेट सेट करू. आमची खूप मोठी बॅटिंग लाईनअप असून सुद्धा विलास वारगडे, श्याम वगैरे सगळे फ्लॉप झालेले आहेत. तरी सुद्धा आम्ही अस्तित्वासाठी खेळू आणि खूप मोठा स्कोअर उभारण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. थँक्यू. दोन्ही टीमला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. गुड बॉयज विन द टॉस अँड चूज द बॉल फर्स्ट. संकेत कापडेसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे. प्रकाश भावार्दे यांच्या वतीनं संकेत कापडेसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे. थँक्यू. रमेश शिंदे सर. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम बेलपाडा, ज्यांच्याकडे खूप मोठी क्षमता आहे. गुड इव्हिनिंग ऑल व्ह्युअर्स. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जे आमच्या समेत जॉईंट होत आहेत त्यांचं 10 क्रिक आणि या MPLच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर महेश. गोलंदाजी करण्यासाठी तयार. स्ट्रायकर एंडवर सागर ढमके. नॉन स्ट्रायकर एंडवर वैभव तुपे. पहिलाच बॉल सागरच्या पॅटमधून आक्रमण. 1 बाउन्स, 2 बाउन्स. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. ब्रँडेड चौकार. मैदानामध्ये किशोर गावचा हा खेळाडू आणि आदर्श स्पोर्ट धानिवली या स्पर्धेमध्ये या खेळाडूच्या नावावर रेकॉर्ड आहे 6 चेंडू 6 चौकारांचा. एक दर्जेदार चौकार. चौकाराने सुरुवात इथे करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. महेश्वर आक्रमण. 100 धावांचं टार्गेट दिशावर्य संघाच्या समोर आहे आणि ते कशा प्रकारे चेस केलं जाईल ते देखील पाहायचंय. ओहो, इथे मात्र थोडेसे बॅकफुटवर गेले. कट करण्याचा प्रयत्न केला चेंडूला. चेंडू इथे डॉट. चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. उर्वरित कामकाज सुनील बांगर पूर्ण करतील. चेंडू डॉट येतोय. धावपलकावर धाव संख्या 4. 100चा पाठलाग जो मात्र करायचा आहे. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर. ही मॅच खूप महत्वाची सर्व संघांसाठी. सुरेख प्रकारचा चेंडू फटका इथे फसला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळत नाहीये. एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने संघात धाव संख्या 5. या धाव संख्येवर मॅन फ्रॉम आनंदवाडी, आनंदवाडी गावचा हा खेळाडू वैभव तुपे आज मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय. प्रत्येक गाव मुरबाड नगरीतील अनेक ज्या ज्या गावातील खेळाडू चांगल्या दर्जाचं प्रदर्शन करतात त्या चांगल्या दर्जाचं प्रदर्शन करतात त्या खेळाडूंना येथे मात्र संधी असते. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला असा फटका. क्षेत्ररक्षक आलेत. बंटी. बंटी है तो सब कुछ मुमकिन है. तिसरे पंच देखील आहेत. त्यांना विनंती असेल आपण स्टेजवर यायचे. तिसरे पंच. सुरेख प्रकारची गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत महेश. धावपलकावर धाव संख्या 6. स्ट्रायकर एंडवर आपण पाहू शकता सागरला. सागर ढमके. सुरेख प्रकारचा चेंडू सागर ढमकेच्या पॅट मधून फटकाला अजबाब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जेपीला नो चान्स और ये 4 रन चौकार.
10 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. सुरेख प्रकार चेंडू, वॉटर स्ट्रोक, अप्रतिम फटका, 1 बाउंस और ये 4 रन. चौकार. सागर डमके ऑन फायर. किशोर गाव ओळखलं जातं गणेश गायकरच्या नावानं. गणेश गायकरच्या परफॉर्मन्स बद्दल टेनिस क्रिकेटची दखल घेतली आणि आता टेनिस क्रिकेटला दखल घ्यायला भाग पाडतोय मैदानामध्ये बॅट्समन सागर ढमके. ऑट बॅटिंग. गुड बॉयचे सर्व खेळाडू त्यांना विनंती असेल समालोचन कक्षाच्या समोर संपर्क साधा. जिथे आपले संघ मालक उपस्थित आहेत तिथे संपर्क साधा. गुड बॉयज ऑल खेळाडू संपर्क साधा ताबडतोब. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट आणि पहिल्या षटकात धावा आल्या 14. आता शेवटची 7 षटक आहेत बनवायच्या 86 धावा. 7 षटक 42 चेंडू 86 धावांचं लक्ष 86 धावांचं बाण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. वैभव गोलंदाजी करण्यासाठी तयार होतात. वैभव टू वैभव. सुरेख प्रकारचा चेंडू. वैभव तुपेच्या पाठ मधून आक्रमण आणि चेंडू सीमारेखेच्या बाहेर. षटकार. 6 धावा. थँक्यू. जो संघ विक्ट्री विराज मगाशी वाट पाहत होता दिशा वॉरियर्स जिंकण्याची, तो संघ आता वाट पाहतोय दिशा वॉरियर्स हारण्याची. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर तयार होईल. वैभव स्ट्रायकर इनवर. वैभव अजून एक चांगला फटका. चेंडू सीमारेखेच्या बाहेर. वैभव ऑन फायर. सिक्सर. बॅक टू बॅक दुसरा. थँक्यू. मैदानाच्या बाहेर प्राइज येते बंटी मनोरे यांच्या वतीनं आणि षटकार हॅट्रिक जर कोणी कंप्लीट करत असेल तर त्यासाठी देखील 100 रुपये. बंटी मनोरे यांच्याकडून हे प्राइज. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार होत आहेत. धावपलिकावर धावसंख्या आपण पाहू शकता 26. व्हेरी गुड स्टार्ट. अप्रतिम सुरुवात मैदानामध्ये करत असताना टीम दिशा वॉरियर्स. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका, हॉट स्ट्रोक आणि हा चेंडू सीमारेखेच्या बाहेर. षटकार हॅट्रिक कंप्लीट. 100 रुपयाचे कॅश प्राइज येते या खेळाडूसाठी बंटी मनोरे यांच्या वतीनं. व्हेरी गुड बॅटिंग. अप्रतिम फटका. संघाची धावसंख्या 32. हॉट अप बॅटिंग. सुपर नॉक इथे खेळत असताना जसे फटके बॅट मधून येतात तसे चटके बसतात टीमांना. हॉट बॅटिंग. सुपर इनिंग. सुपर नॉक इथे खेळत असताना विश्वास दाखवलाय संघाच्या संघ मालकाने, संघाच्या आयकॉनने. ऑक्शन मध्ये तिथे खरेदी केलंय आणि ते का केलंय ते दाखवत असताना वैभव तयार. अजून एक सुरेख प्रकारचा फटका आणि चेंडू सीमा पार. चौकार. संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 36. 36 ऑन द बोर्ड. 36 धावा. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत आता 38 आणि धावा बनवायच्या त्या 64. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. या षटकामध्ये खूप मोठं आक्रमण करत असताना वैभव तुपे. वैभववर आतापर्यंत 22 धावा आल्या. पहिल्या षटकात 14 आल्या, या षटकात 22. 2 चेंडू शिल्लक. गुड बॅटिंग. दिशा वॉरियर्स. 2 वर्ष आम्ही अधिराज्य या स्पर्धेवर का गाजवलंय, 2 वर्ष आमच्या नावाचा डंका एवढा का पेटलाय या MPL मध्ये ते दाखवत असताना व्हेरी गुड बॅटिंग. सुरेख प्रकारचा चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूवर आलेत. एक धाव इथे कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 37. 37 या धावसंख्येवर. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 37 आणि 37 चेंडू मध्ये 63 धावा. 100चा पाठलाग मैदानामध्ये दिशा वॉरियर्स करत असताना पाहायला मिळतो. सागर ढमके कौतुक करावं लागेल ज्या प्रकारची फलंदाजी सागर देखील करतो. वैभव तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. सागर ढमकेच्या बॅट मधून चौकार. संघाची धावसंख्या 41. 41 धावा. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 36 चेंडू 59 धावा. 2 षटकात 41 आल्या. व्हॉट अ बॅटिंग. दिशा वॉरियर्स. तानाजी शेटली आणि नाना
सलग MPL ची स्पर्धा जिंकली गणेश गायकरच्या नेतृत्वाखाली आणि तिसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना पहिले 2 सामने जिंकलेत आणि हा सामना जर आता जिंकला तर क्वालिफाय होतील सुपर 4 साठी. महत्वाचा सामना, महत्वाची लढत, बडे मॅच के बडे खिलाडी मैदानामध्ये आपलं प्रदर्शन करत असताना व्हेरी गुड बॅटिंग. शेवटच्या आता चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 36 बॉल आणि 59 धावा. गोलंदाज तयार जयेश मोरे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील आणि इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. जयेश मोरे कशा प्रकारची कामगिरी करतील ते देखील पाहायचंय. 35 चेंडू 59 धावा. अजूनही सामना संपला नाही. इथून पुढे 1-2 ब्रेक थ्रूज पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन येतील विक्री विराजला. इथून प्रत्येक येणारा षटकार चौकार आता वर्चस्व गाजवेल टीम. या संघाच्या 28 धावा, या संघाच्या 41. सुरेख प्रकारचा फटका, वॉटर स्ट्रोक, टायमिंग, ताकद, नजाकत, वैभव तुपेचा ब्लास्ट षटकार. या गावातून या MPL स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी का आलोय आणि दिशा वॉरियर्सच्या कॅप्टनने आणि संघ मालकाने माझ्यावर दाखवलेला विश्वास इथे सार्थक करत असताना वैभव तुपे. वॉट बॅटिंग. 8 चेंडू 30. सामना एकतर्फी करेल का हे देखील पाहायचंय. इथे टाकलेला बॉल आणि क्षेत्ररक्षण खराब. व्हाईट प्लस त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. सचिन चोरगे कुठे असतील तर संपर्क साधा. सचिन चोरगे सर. धावफलकावर धावसंख्या 52. 52 ऑन द बोर्ड. 52 धावा. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका, चेंडू हवेत आणि एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा या बॉलवर कंप्लीट होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा येतील. 3 धावा आल्या. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या अर्धशतकीय भागीदारी देखील कंप्लीट. धावफलकावर धावसंख्या 55. 55 55 धावा. विजयासाठी 33 चेंडू आणि 45 धावा. सामना होता कुठं 100 धावा. त्यानंतर बॅटिंग साठी आलेले सागर डमके आणि वैभव तुपे. वॉट अ बॅटिंग. इथे टाकलेला बॉल बऱ्याच वेळानंतर आलेला हा निर्धाव चेंडू. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्या आपण पाहू शकता 32 चेंडू 45 धावांचं लक्ष. जयेश मोरे JP गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला असा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. एक धावी ते कंप्लीट होत असताना आणि एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 56 या धावसंख्येवर. सॉरी 56 धावा धावफलकावर. सुरेख प्रकारचा चेंडू आणि वैभवच्या पॅटमधून अजून एक ब्लास्ट षटकार. 6 धावा. वॉट अ बॅटिंग. प्रत्येक प्रेक्षकाच्या नावावर, तोंडावर, ओटावर एकच नाव, वैभव तुपे, वैभव तुपे आणि फक्त वैभव तुपे. वॉट अ बॅटिंग. तीन
जाते ते देखील पाहिजे. 62 धावा धावपलकावर 38 धावांची आवश्यकता. सुरेख प्रकारचा चेंडू, ओहो क्षेत्ररक्षण खराब. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 64. या धावसंख्येवर विजयासाठी 28 चेंडू आणि 36 धावा. महेश तयार. 28 चेंडू 36 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगलासा फटका आणि चेंडू सीमारेखेच्या बाहेर चौका. संख्या 68 धावा. अडुसष्ट धावा धावपलकावर. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल, पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईट बॉल. वाईटच्या रूपाने एक सिंगल येईल. संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 69 या धावसंख्येवर. 69 धावा धावपलकावर. गोलंदाज तयार. महेश. सुरेख प्रकारचा चेंडू, लेट कट खेळलेत. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील, तोपर्यंत घेतलेली 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 70 या धावसंख्येवर. 26 चेंडू आणि 30 धावा. सुरेख प्रकारचा चेंडू, वॉटर स्ट्रोक, शॉर्ट टर्म पुल, पॉवरफुल षटकार. वैभव टोपे ऑन फायर, षटकार. पिन बाद, नाबाद. 76 दिशा वॉरियर्स. विजयासाठी 24 धावांचं लक्ष. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. हलक्या हाताने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. 1 धाव सागर कडून मिस फील्ड. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट. 4 षटक मैदानामध्ये कंप्लीट होतील. 4 षटक संपली. धावपलकावर धावसंख्या 78. शेवटचे 24 चेंडू आणि 22 धावा विजयासाठी आवश्यक टीम दिशा वॉरियर्सला. चोवीस चेंडू आणि 22 धावा. शेवटचे 24 चेंडू विजयासाठी 22 धावा. 12 चेंडू 47. वैभव तुपे खेळतोय 12 चेंडू 47. सागर खेळतोय 12 चेंडू 25. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. अर्जुन गोलंदाजी मार्कवर तयार होतात. शेवटचे आता चेंडू 23 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता. इथे टाकलेला बॉल अप्रतिम. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. शेवटचे 22 चेंडू आणि 22 धावा. शेवटचा सामना देखील 8 षटकांचा असेल. शेवटचे चेंडू 22 चेंडू 22 धावा. सागर ऑन स्ट्राइक. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका आणि चेंडू सीमारेखेच्या जवळपास. चांगलं क्षेत्ररक्षण, फलंदाज बाद, विकेट.
शेवटचे 21 चेंडू आहेत आणि 22 धावांची आवश्यकता. इथून देखील सामना टर्न होऊ शकतो. 1-2 अजून ब्रेक थ्रूज मिळाले तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकते विक्टरी विराज. बॅटिंग सुपर नॉक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव तुपे 12 चेंडू आणि 47 धावा. सुरेख प्रकारचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इथे डॉट. चेंडू निर्धाव. सलगचा हा 4था चेंडू इथे डॉट येताना पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग. अप्रतिम षटक हाताळत असताना सुमात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. अजून एक चांगला बॉल. 5वा चेंडू सलगचा डॉट. शेवटचे 19 चेंडू आणि 22 धावा. निर्धाव षटक होईल का या स्पर्धेतलं पहिलं ते देखील पाहायचंय. आतापर्यंत षटकार हॅट्रिक आल्या, चौकार हॅट्रिक आल्या. निर्धाव षटक आतापर्यंत आलं नाहीये या स्पर्धेतलं. हे एमपीएल मधलं पहिलं निर्धाव षटक टाकेल का गोलंदाज ते देखील पाहायचंय. अर्जुन हुमने गोलंदाजी मार्कवर तयार. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. इथे डायरेक्ट हिट होऊ शकले असते तर फलंदाज बाद होऊ शकला असता. 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 79 या धावसंख्येवर. 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. असतील तर संपर्क साधा. तानाजी शेटली आपली वाट पाहत आहेत. अमोल कत्रे कुठे असतील तर संपर्क साधा. गोलंदाज तयार होत आहेत. तेजसच्या हातामध्ये चेंडू आहे. शेवटचे 18 चेंडू आणि 21 धावा. गोलंदाज तयार होत आहेत. इथे टाकलेला बॉल फाईट बॉल आणि वाईडच्या रूपाने एक सिंगल. संघात धावसंख्या वाढेल 80 धावा. 18 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. सुरेख प्रकारची गोलंदाजी. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. इथे फटका फसलाय. जयेश मोरे चेंडू खाली आणि विकेटचं पतन. फलंदाज वैभव तुपे बॅक टू द पेव्हिलियन. 48 या धावसंख्येवर बाद होत आहेत. वैभव गुड कॅच. अप्रतिम झेल. एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी ज्याने एक अप्रतिम इनिंग मैदानामध्ये साकारली. सतरा चेंडू आणि 20 धावा. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडू सीमारेखेच्या बाहेर. गणेश गायकरचा ब्लास्ट षटकार. कॅश प्राइज येत आहे. ज्यांनी झेल टिपला त्यांनी यायचंय. संघाचा धावसंख्या वाढेल. खूप मोठे सेलिब्रेशन झेल टिपल्यानंतर. सुरेख प्रकारचा चेंडू. चेंडू हवेमध्ये. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल.
एक धाव तिथे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा आहेत. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 88 या धावसंख्येवर. शेवटचे 15 चेंडू आणि 12 धावा. गोलंदाज तयार. तेजसचा हा बॉल जेपी के मस्तक वेध असतात. दुसरा षटकार गणेश गायकरच्या बॅट मधून. व्हेरी गुड बॅटिंग. शेवटचे 14 चेंडू आणि 6 धावा. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगलासा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील सागर. एक धाव ते कंप्लीट. संघाच धावसंख्या 95. 95 धावा धावपलकावर मात्र पाहायला मिळतात. शेवटचे 13 चेंडू आणि त्या 13 चेंडूंमध्ये विजयासाठी आवश्यकता असेल ती 5 धावांची. 13 चेंडू आणि 5 धावा. सचिन जोरगे कुठे असतील तर संपर्क साधा. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बंटी आणि सुरेख प्रकारचा झेल. फलंदाज बाद. सुदर्शन येत आहेत बॅट्समन मैदानामध्ये. सुदर्शन आगे. 12 चेंडू आणि 5 धावा. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहू शकता प्रशांत गोलंदाजी मार्कवर तयार. 12 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. सुदर्शन ऑन स्ट्राईक. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतो. हलक्या हाताने प्लेसमेंट. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावायचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा इथे कंप्लीट करत असताना शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 11 आणि 11 चेंडूंमध्ये 3 धावा बनवल्या तर आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होईल टीम दिशा ऑरियस हा संघ. सुरेख प्रकारचा चेंडू. चेंडूला गोलंदाज तयार होत आहेत. शेवटचे 10 चेंडू आहेत. 3 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धाव कंप्लीट. एकच धाव. संघात धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 98. 2 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला फटका आणि विजयी स्ट्रोक येतोय गणेश गायकरच्या बॅट मधून आणि दिशा ऑरियस तानाजी शेट्टी आणि नाना चौधरी यांच्या मालकीचा संघ जाऊन पोहोचतोय आजच्या दिवसामधून क्वालिफायर राऊंड मध्ये 1 ते 4 क्रमांकासाठी पात्र ठरतोय. आउट ऑफ 3 पैकी 3 सामन्यांमध्ये विजय
जो मात्र प्रस्थापित केला. मी विनंती करेल संकेत कापडी आपण यायचं, आपल्यासाठी 200 रुपयाचं कॅश आलाय. संकेत कापडी